मुदखेड तालुक्यातील सेनापूर नागेली ते मुगट स्टेशन 21 किलोमीटर रस्त्याचं काम सुरू आहे। या कामासाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला, परंतु रस्त्याच्या डागडुजीचं काम अत्यंत दर्जाहीन केलं जात असल्याचा टाहो नागरिकांनी फोडला। त्यामुळे संबंधित रस्त्याच्या बोगस कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे हात मलिन असून टक्केवारीच्या खेळात गुत्तेदार बोगस रस्ते निर्माण करून विकासाला खीळ घालत असल्याने याकडे खासदार अशोक चव्हाण यांनी लक्ष द्यावं, अशी प्रतिक्रिया उत्तमराव लोमटे बारडकर यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे। त्यामुळे तालुक्यात सध्या सर्वच रस्त्यांचे बेहाल असून गुत्तेदार मालामाल होत असल्याची चर्चा रंगली आहे। यापूर्वी बारड ते नागेली या रस्त्याचं काम मागील वर्षीच करण्यात आलं होतं। नागेली व बारडमध्ये अनेक पुढारी असूनही रस्त्याचं काम बोगस व तातडीचे खड्डे कसे, असा संतप्त सवाल नागेलीवासी यांनी केला। निवडणुकीच्या काळात दर्जेदार रस्ता करण्याचं आश्वासन खासदार अशोक चव्हाण यांनी दिलं होतं, परंतु आता रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांचा भरीव निधी येऊनही रस्ता दर्जेदार का होत नाही, असा प्रश्न निर्माण झाला। शेणापूर नागेली बारड मुगट स्टेशन आमदुरा रोही पिंपळगाव पिंपळकोठा सिंधीपर्यंत दर्जेदार नूतनीकरणासाठी निधी प्राप्त झाला। बारड ते नागेली रस्त्याच्या कामात गिट्टीचा तसेच डांबराचा अत्यंत कमी वापर असून फुपुरड्यावरच गिट्टी अंथरली जाते। त्यामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याने ग्रामस्थांनी रस्त्याचं काम बंद केलं होतं। यानंतर संतप्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कामाची तक्रार केली आहे। विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची प्रतिक्रिया वाचणं। सध्या गुत्तेदारीचा व्यवसाय तेजीत आहे। नेतेही दुर्दैवाने कार्यकर्त्यांनाच कामाचे कंत्राट देतात। यामुळे कामाचा दर्जा घसरत चालला असून टक्केवारी जोमात वाढली आहे। अधिकारीही बघ्यांची भूमिका घेत असल्याने त्यांचाही खड्ड्यात हात मलिन असल्याची चर्चा। उत्तमराव लोमटे बारडकर भाजप कार्यकर्ते। रस्त्याच्या कामात डांबर अत्यल्प आहे। रस्ता साफ न करता पुपुरड्यावर गिट्टी अंथरली जाते, त्यामुळे सरकारकडे डांबर नाही आहे का, हाच प्रश्न उपस्थित होतो। कैलास आमदुरकर भाजप माजी तालुकाध्यक्ष ओबीसी सेल। या बोगस रस्त्याला केवळ गुत्तेदार कारणीभूत नसून नेतेही कारणीभूत आहेत। निवडणुका हायजॅक करण्यासाठी असे बोगस रस्ते करावे लागतात। भगवानराव राठोड युवा कार्यकर्ता गोब्रा तांडा। राज्यात सध्या निधी हा विकासासाठी नसून राजकीय लोकांच्या पोटापाण्याचा विषय बनला। केवळ विकासाला खीळ बसली नसून राजकीय विचारांनाच खीळ बसली आहे। भगवान पवार निवघेकर सचिव मुदखेड तालुका काँग्रेस। तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।